आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ। नागोठणे रोशन पत्की। नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आरपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता येथील श्री जोगेश्वरी माता मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला। यावेळी नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार सुमितदादा काते व पंचायत समितीचे नागोठणे गणाचे उमेदवार सौ अंजली हिराजी दुर्गावले व सुकेडी पंचायत समिती गणाचे उमेदवार अरुणा जानू हंबीर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला। हा मतदारसंघ शिवसेना जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून या निवडणुकीत विजय हा आमचाच असेल असा ठाम विश्वास युवा सेना नागोठणे विभाग संघटक दिनेशभाई घाग यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मनोजदादा खांडेकर, युवा नेते जिल्हा परिषद उमेदवार सुमितदादा काते, पंचायत समिती नागोठणे गणाच्या उमेदवार अंजली दुर्गावले, सुकेडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार अरुणा हंबीर यांच्यासह गणपत लक्ष्मण म्हात्रे, सगीर अधिकारी, अशफाक पानसरे, बबन कळस, इम्रान पानसरे, बिलाल कुरेशी, दिनेशभाई घाग, प्रवीणभाई ताडकर, सचिन भोसले, संजय कणघरे, याकूब सय्यद, राजेश सुरबे, संजय पिंपळे, अजित दळवी, नितीन पत्की, सुदाम घाग, बाळू रटाटे, असगर सय्यद, निलेश साळवी, विहार हेंडे यांच्यासह विभागातील अन्य ग्रामस्थ तसेच शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विभागातील परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकसंघ असून या विभागाचा विकास नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त सुमितदादा काते हेच करू शकतात असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। त्यामुळे विभागातील ग्रामस्थ यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुमितदादा काते व अरुणा हंबीर तसेच अंजली दुर्गावले यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास दिनेशभाई घाग यांनी व्यक्त केला। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।